सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की आगामी सण उत्सव तसेच विधानसभा निवडणुका 2024 या शांततामय व सुरक्षित वातावरणात पूर्ण करण्याकरता सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आलेले आहे। नमूद रूट मार्चमध्ये RCF पोलीस ठाण्याच्या जवानांसह पॅरामिलिटरी फोर्सेस, राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सहभाग घेतलेला आहे। सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही अफवा पसरवू नये। अफवा पसरवणे हा कायद्याने गुन्हा असून तसे करताना पकडले गेल्यास आपल्या विरोधात कडक सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि आने वाले त्यौहार एवं विधानसभा चुनाव 2024 शांततामय एवं सुरक्षित वातावरण में पूरे करने के लिए इस रूट मार्च का आयोजन किया गया है। इस रूट मार्च में RCF पुलिस थाने के साथ साथ पैरामिलिट्री फोर्सेस, राज्य राखीव पुलिस बल के जवान भी शामिल हैं। सभी नागरिकों को विनती की जाती है कि आप किसी भी अफवाह पर विश्वास ना करें एवं कोई अफवाह ना फैलाएं। अफवाह फैलाना कानूनन जुर्म है। ऐसा करते हुए पकड़े जाने पर आप पर कड़ी से कड़ी कानूनन कार्रवाई की जाएगी। आज RCF पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होता, काय सांगा? अगदी बरोबर आहे। येणारे जे आता इलेक्शन्स आहेत, विधानसभेचे इलेक्शन्स आता डिक्लेअर झालेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे कालपासून। तर त्या अनुषंगाने आता RCF पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी जनता आहे त्या जनतेला आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की हे जे काही इलेक्शन्स आहे पूर्णपणे शांततामय आणि सुरक्षितरित्या होणार आहेत आणि याकरता पोलीस दल सक्षम आहे। या पोलीस दलालाच माननीय आयुक्त साहेबांकडनं किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडनं CISF, SRPF असे फोर्स आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। तर हा सर्व फोर्स आमच्याकडे पोहोचलेला आहे। या फोर्सची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे। तर या अनुषंगाने हा फोर्स आम्ही सगळे रेडी आहोत हे दर्शवण्याकरता आम्ही आज या रूट मार्चचं आयोजन केलं होतं। RCF पोलीस स्टेशनमधले जे काही असामाजिक तत्व आहेत त्यांनाही हा आम्ही संदेश देऊ इच्छितो की तुम्ही जर तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार असतील तर ते करू नका, कारण आम्ही पूर्ण तयारीत आहोत आणि हा संदेश देण्याकरता आपण या रूट मार्चचं आयोजन केलं। साहेब, किती अधिकारी आणि किती कर्मचारी जे हे सामील झाले होते, कुठलं त्याच्यामध्ये बटालियन आहेत, काय सांगता? याच्यामध्ये मी स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त ट्रॉम्बे विभाग राजेश बाब शेट्टी, यातले सिनियर PI आहेत आमचे घाटे साहेब, मोहिते साहेब, तसेच आम्ही 15 अधिकारी होतो आणि जवळजवळ 165 लोक जे CISF कडनं आम्हाला आलेले आहेत आणि SRPFचे आमचे जवान आणि महिला आमच्या या आम्ही सगळेजण सामील होतो। बिल्कुल आने वाले जो अब इलेक्शंस है वो इलेक्शन को शांततामय और अच्छी तरह से हम लोग सब पार करना चाहते हैं और ये इसी की तैयारी है। तो उस तैयारी के दौरान हम लोग अब इस इलेक्शन को शांततामय रीति से अच्छी तरह से करने के लिए सक्षम है और ये हम करेंगे ही, यही हम दिखाना चाहते हैं ताकि जनता के मन में कोई संदेह ना रहे। हम पुलिस, हमारे साथ CISF के जवान हैं, SRPF के जवान हैं जो हमें दिया गया है यहाँ स्पेशल बंदोबस्त के लिए। तो उनको लेकर हमने आज RCF में जितने भी सारे ख़ास इलाके हैं जहाँ पर हम बोल सकते हैं कि हिंदू मुस्लिम भाई सब एक इकट्ठा रहते हैं, तो उन सब में ये संदेश हम पहुंचाना चाहते हैं कि कोई भी तरह की कोई भी आपत्ति इसमें नहीं आएगी। हम इलेक्शन को पूरी तरह से सक्षम रीति से हैंडल करेंगे। जो भी कुछ ये मन में इरादे रख रहे हैं कि हम इसमें कुछ गलत करेंगे, तो उनको भी ये संदेशा हम देना चाहते हैं कि वो कुछ गलत ना करें, क्योंकि हम पूरी तैयारी में हैं। जो असामाजिक तत्वों के लोग हैं, कुछ अफवाहें फैलाना चाहते हैं, उनके लिए क्या कहना चाहिए? मैं यही कहना चाहूँगा कि जनता को हम यही अपील भी कर रहे थे। हम जब रूट मार्च कर रहे तो हमारे सामने जो गाड़ी थी उसमें से हम यही अपील कर रहे थे कि किसी भी गलत फहमी पर आप विश्वास मत रखिए। जो भी अफवाह फैलाएगा उसके ऊपर हम कड़ी से कड़ी कानूनी कार्रवाई करने वाले हैं। तुरंत RCF पुलिस स्टेशन से संपर्क करें। बिल्कुल, RCF पुलिस स्टेशन से संपर्क करें, RO से संपर्क करें, ये सारे नंबर्स उनको दिए जाएंगे। तो हम लोग पूरी तरह से तैयार हैं। हम यही कहना चाहते हैं कि पुलिस सदरक्षणाय खल निगराणाय है, सज्जनों का रक्षण करेगी और जो नालायक लोग हैं तो उनके लिए उनको डंडा भी दिखाएंगी। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्या संबंधाने आचारसंहिता लागू झालेली आहे।
या आचारसंहिता संबंधाने महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुका सुव्यवस्थित शांततेत आणि सुव्यवस्थित व्हाव्या याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स डिप्लॉय केलेला आहे वरिष्ठांनी. आणि आपल्या RCF पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोकांना एक मी संदेश देऊ इच्छितो की आपापले मतभेद विसरावे आणि इलेक्शन काळात कोणीही सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांकडे लक्ष देणार नाही आणि पक्षाचे गटातटाचे जे वाद असतील त्यातून जे वाद निर्माण होत असतील त्याकडे लक्ष देणार नाही. कोणी चुकीच्या पोस्ट व्हायरल करणार नाही आणि समाजात कुठंही वाद निर्माण होईल किंवा तेढ निर्माण होईल, एकमेकाविरुद्ध द्वेष निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही. आणि असे जर कोणी नागरिक कृत्य करत असतील किंवा समाजकंटक असे कृत्य करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याकरिता आमच्याकडे पूर्ण पोलीस फोर्स वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तयार आहे. आम्ही कोणतेही कठोर पावले घेऊन त्यांच्यावर कारवाई करू आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत शांतते आणि सुव्यवस्थेत कशी विधानसभा निवडणूक पार पडेल याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊन लोकांना एक संदेश देऊ देतो की त्यांनी निसंकोचपणे पोलिसांना एक सहकार्य करावं. कुठेही अशा काही गोष्टी आढळत असतील आणि कोणी तुम्हाला अफवांसाठी किंवा चुकीच्या मार्गासाठी प्रोत्साहित करत असेल तर त्यांना पण तुम्ही तुमच्या पातळीवर समजून सांगायचं. नसल्यास आमच्या पोलीस विभागाशी त्याचे नंबर आपण प्रसारित करण्यात आहे. RCF पोलीस स्टेशन आहे, कंट्रोल रूम आहे, मेन कंट्रोल रूम आहे. कुठेही तुम्ही कॉल करू शकता. विदिन 5 मिनिटात आमचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्याचा मार्ग काढून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाची कुठली गय करणार नाही. आम्हाला त्या कामासाठी आमचे ACP साहेब बापशेट्टी साहेब यांचं पूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य आहे. तसेच CP साहेबांचं आणि लॉ अँड ऑर्डर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि DCP साहेबांचं आणि रिजन साहेबांचं पूर्ण सहकार्य आहे. नागरिकांनी निश्चिंतपणे पोलिसांवर विश्वास ठेवा आणि ह्या निवडणुका कशा शांततेत पार पाडून घेता येतील याकरता पोलीस डिपार्टमेंटला आणि जनतेलाही सहकार्य करावं. आणि राजकीय आणि विविध पदं आणि संघटनाच्या लोकांना जे भविष्यात आता प्रोसेस चालू होणार आहे विधानसभेच्या निवडणुकाच्या की उमेदवार फॉर्म भरतील हे तर त्यांनी पण शांततेच्या मार्गाने आपले आचारसंहिता दिलेले नियम आणि अटी शर्तीचे पालन करून आपले फॉर्म भरायचे आहे. आपले निवडणुकात जे आचारसंहिता लागू केलेली आहे त्या अटी शर्तीचे पालन करायचे आहे. कुठेही त्याचा उल्लंघन होणार नाही. हे जबाबदार व्यक्ती आहे. उद्या आमदार या पदासाठी फॉर्म भरतील म्हणजे ते एक महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणार आमदार म्हणून या लोकांना पण माझा एक संदेश असेल की आपल्या संबंधित जे आपले कार्यकर्ते पदाधिकारी किंवा आपल्या जवळ काम करणारे काही लोक असतील, काही समाजकंटक असतील, काही कुठल्याही लोकांना आपण आपल्या पातळीवर समजून सांगावं आणि आपली विधानसभा निवडणूक शांततेत कशी पार पाडता येईल याकरते पोलीस खात्याला आणि महाराष्ट्र शासनाला आणि सर्वांना जनतेला सहकार्य करावं एवढं सांगून. महिलांसाठी काय सूचना आहे? महिलांना सुद्धा विशेष सूचना आहे की पोलीस दल सक्षम आहे. पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात आता विविध राज्यातून आणि विविध सैन्य दलातून फोर्स इथं उपलब्ध झालेला आहे. RCF आहे, SRP आहे, CRP आहे, मसुबा आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण विविध फोर्स आहे आणि पुन्हा येतील. आणि याकरता महिलांनी पण या घडणाऱ्या अफवा किंवा काही त्यांना अडचणीच्या गोष्टी घडत असतील किंवा काही त्रास होत असेल मतदारांच्या संबंधाने निवडणुकीच्या संबंधी त्यांनी निसंकोचपणे आपली निर्भया पथक आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला 112चा एक नंबर आहे. तिथं एक कॉल करावा. विदिन रात्र असो बेरात्र असो कधी असो पोलीस त्यांना मदत करण्यास सक्षम आहे आणि तात्काळ त्यांना मदत केली जाईल. त्यांनी निसंकोचपणे न भीता आपलं आयुष्य जगायचं आणि काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधायचा. आम्ही त्यांचा आणि येणारं मतदान बिनधास्तपणे कसं होईल याची दक्षता घ्यायची आणि स्वतः पण निर्भयपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपलं मतदान करायचं आहे आणि आपला विधानसभेकरता भविष्याच्या निवडणुका योग्य पद्धतीने शांततेत पार पडतील याची खात्री ठेवून कार्य करायचं आहे. अच्छा हां, तुम्ही माईकवर बोलणार तरी होते ते माईक नको लावू. काय कर डायरेक्ट आपण माईक आहे ना खाली घे. त्यांचा आवाज एकच माईक घे त्यांना मध्ये आपण दाखवायचं नाही. जो जॉईंट आहे तोच घे बस. नाही एवढा वरती नाही घ्यायचं. एवढा बूम डाऊन मध्ये हे बूम डाऊन आवाज त्यांचा खेचणार जरा ओळखते यावर नाही. नाही चालू नाही. ब्राह्मण गावचे
निवृत्ती अहो बोलल्याशिवाय चालू करेल का दिलीप बनकरन ते वडील आहे आमचे दिलीप बनकर, विजू भाऊ, सगळे भाऊ आहे आम्ही, चुलत भाऊ. आप सब लोगों ने जो मार्च किया है मराठी, आप सब लोगों ने मार्च में शामिल होकर बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है. मैं आप सब लोगों का अभिनंदन करता हूँ और आभारी भी हूँ. आप लोग यहाँ पर आए और मार्च पर हमारे साथ काम किया है. दूसरी बात, हम सब लोग यहाँ पर आए मार्च कर रहे हैं. इलेक्शन जो है हमारे इलेक्शन 22 तारीख को डिक्लेयर हो गया है, तो अभी आचार संहिता शुरू हो गई है. तो आचार संहिता में जो भी कानूनन कार्रवाई होती है वो सारी कार्रवाई हम लोग कर रहे हैं और हमको जो कार्रवाई करनी है बिल्कुल सख्ती से करनी है, ताकि हमारे जो इलेक्शंस हैं वो सही तरह से और शांततामय स्थिति से हो. और ये हम जनता को विश्वास दिलाना चाहते हैं कि जो इलेक्शंस हो गए वो वही शांततापूर्ण हो गए और हम उसकी पूरी जिम्मेदारी ले रहे हैं. इसके लिए हमने ये रूट मार्च किया था और ताकि जनता में अगर कोई कुछ गलत फहमी में है, कुछ करना चाहता है, तो उसको ये संदेश जाए कि वो ऐसा ना करे. ठीक है, हम लोग सब तैयार हैं. हर जो भी आपत्ति आने वाली है, हर आपत्ति के लिए हम लोग मिलेंगे. यही संदेश हमें पहुँचाना था और हम यही चाहते हैं कि ये इलेक्शन जो है ये शांतता में और अच्छी तरह से संपन्न हो. आप सब लोगों का फिर एक बार शुक्रिया अदा करता हूँ. यहाँ हम सब लोगों के लिए चाय और बिस्किट का इंतजाम साहब कुठल्या बाळे किती आहे आणि जरा 5 मिनिटात या, मी कॉल करतो. RCF पोलीस स्टेशनला आहे, शूटिंग चालू आहे त्यांची. 5 मिनिटात.